नमस्कार, सुप्रभात. न्यूज 18 लोकमतच्या तमाम प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं. केंद्र सरकारनं दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात करत सामान्य नागरिकांना दिलासा दिलाय. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कामध्ये 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारांनी इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करून सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलं. मैं इसको एक नया तोहफा मानता हूँ सरकार का। और इस सरकार ने इतने तोहफे दिए हैं कि जो पहले कभी किसी सरकार ने नहीं दिए। और सरकार शायद ये सरकार ही पहली आई है जो जनता के बारे में सोचती है, और इसने ये आज और नया तोहफा दिया तो बहुत अच्छी बात है, तो बहुत खुशी है। आजकल जब भी हम कोई चीज़ महंगाई की तरफ बढ़ते हैं तो ये पता चलता है कि पेट्रोल और डीजल के रेट बढ़ रहे हैं, इसीलिए ट्रांसपोर्टेशन कॉस्ट बढ़ रही है और हर चीज़ के दाम बढ़ रहे हैं, सब्जियों के, फलों के, सब चीज़ के। तो इसका इम्पैक्ट ज़रूर दिखेगा कि अगर प्राइसेस कम हो जाएंगे तो ये एक दिवाली के मौके पर हम सब के लिए बहुत ही खुशी की बात है। हाँ, वही बात है कि हाँ थोड़ा बहुत तो 5 रुपये, अब 100 तो पार हो गया। देखो 100 से तो नीचे कभी आएगा नहीं। 5 रुपये होना तो ठीक है, थोड़ा तो बचेगा, मगर फिर भी ये पेट्रोल 100 से नीचे ही रहना चाहिए था। लेकिन अब बढ़ गया, अब तो कम नहीं होता। दिक्कत जो आ गई है एक बार, वो तो चलती रहेगी हमेशा। बजट से बाहर चला गया, बजट से बाहर है, 100% बजट से बाहर है। तो ये तो अच्छी बात है ना कि गवर्नमेंट, क्योंकि गवर्नमेंट ट्राई कर रही है कि उनको पैसे बढ़ा दे, तो उसका मतलब ये नहीं कि घटेगी नहीं। अगर चीज़ अभी बढ़ रही है तो आगे जाके घटेगी भी वो। तो मैं इस चीज़ में मैं तो बहुत खुश हूँ कि हाँ थोड़ा प्राइस कम हुए हैं, पर मैं इसको अभी भी रॉन्ग नहीं मानता कि अगर वो बढ़े भी थे तो ये गलत बात नहीं है। तर ऐन दिवाळीत वाहनधारकांना केंद्र सरकारनं एक मोठं दिवाळी गिफ्ट दिले असंच म्हणावं लागेल. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात झाली आहे. डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालंय तर पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झालंय. मुंबईत पेट्रोलचा दर 111 रुपये आणि मुंबईमध्ये डिझेलचा दर 94 रुपये 38 पैसे इतका आहे. पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झालंय आणि डिझेल हे 10 रुपयांनी स्वस्त झालंय. त्यामुळे वाहन चालकांना केंद्राकडून मिळालेला हा मोठा दिलासा आणि मोठं गिफ्ट. राज्यांकडून आकारला जाणारा जो व्हॅट आहे तो मुंबईसाठी 26% आहे, दिल्लीसाठी 30% आहे, कोलकाताला 25%, हैदराबादला 35.20% आणि राजस्थानसाठी 36% आहे. थोडक्यात काय तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे कमी झालेत. पेट्रोल 5 रुपयांनी आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालंय. आता राज्यासह देशातील पंप चालक आहेत ते बंद पुकारण्याच्या तयारीत आहेत. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर अचानक कमी केल्यामुळे पेट्रोल पंप चालक अडचणीत आलेत आणि 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी चढ्या दरानं पेट्रोलचा स्टॉक केलेला होता आणि पहिल्यांदाच इतक्या मोठ्या फरकानं दर कमी झाल्यामुळे पेट्रोल पंप चालकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. कारण पेट्रोल पंप चालकांनी खरेदी केलेलं पेट्रोल किंवा डिझेल हे चढ्या भावानं खरेदी केलेलं होतं आणि आता अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 5 आणि 10 रुपयांची घट झाल्यामुळे त्यांना मोठा फटका बसणार आहे. मोठा फरक पडतोय किमतीमध्ये आणि त्यामुळेच पेट्रोल पंप चालक जे आहेत राज्यातले ते संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. पेट्रोल डिझेलचे दर अचानक कमी केल्यानं पेट्रोल पंप चालक अडचणीत आलेत. कारण 3 दिवस सुट्ट्या आहेत, त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी चढ्या दरानं पेट्रोल डिझेलचा स्टॉक केलेला होता आणि पहिल्यांदाच इतक्या मोठ्या फरकानं दर कमी झालेत. भाव अचानक उतरलेले आहेत पेट्रोल डिझेलचे 5 आणि 10 रुपयांनी आणि त्यामुळे याचा फटका पेट्रोल पंप चालकांना बसणार आहे. त्यांचं यामध्ये नुकसान आहे आणि म्हणूनच ते संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. हे रोजच्या रोज इंटरनॅशनलच्या प्राइसेसवर आमचे दर बदलत असतात असं एक शासन दावा करतं. पण प्रत्यक्षात असं जर 5 रुपये आणि 10 रुपये कट येत असेल तर तो संपूर्णतः राजकीय निर्णय झालेला आहे.
याचा येथे सांगत असलेल्या थिअरीशी कोणताही संबंध नाही आणि हे करताना त्यांनी डीलर्सचा कोणताही विचार केलेला नाही. उद्यापासून दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळं आज सर्व डीलर्सनी टाक्या फुल करून घेतलेल्या आहेत. आजचा जो लॉस आहे हा संपूर्ण भारतातल्या सर्व डीलरचा एका रात्रीमध्ये काही लाखो रुपये प्रत्येक डीलरचा लॉस होणार आहे आणि हा लॉस भरून काढणं सोपं नाही आहे, अत्यंत कठीण आहे. एक तर 2017पासून शासनानं कमिशन वाढवलेलं नाही आहे, त्याच्या कोणतीही दाद फिर्याद घेत नाही आहेत आणि आज अचानक त्यांनाच जेव्हा सोयीचं वाटतं आहे त्यावेळेला अशा पद्धतीचा जर निर्णय झाला असेल तर हे अत्यंत डीलर्सच्या दृष्टीनं फार मोठं नुकसानीचं आणि चुकीचं घडतं आहे.